40 नंतर सकाळी या 5 चुका केल्यामुळे पोटाची चरबी कमी होत नाही. नमस्कार मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, तुमचं वय 40 पेक्षा जास्त आहे का? तुम्ही डाएट करता, चालायला जाता, गोडही कमी खाता, तरी सुद्धा पोटाची चरबी काही कमी होत नाही का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी अशा 5 सकाळच्या सवयी सांगणार आहे ज्या बदलल्यास निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करायला मदत होऊ शकते. चूक क्रमांक 1, उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी. अनेक महिलांची सकाळ चहा किंवा कॉफी शिवाय सुरू होत नाही, पण काही लोकांसाठी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणे योग्य नसू शकते. त्याऐवजी 1 ग्लास साधं पाणी प्या. त्यानंतर हलका प्रथिनयुक्त नाश्ता करण्याचा प्रयत्न करा. चूक नंबर 2, नाश्ता टाळणे. वजन कमी करायचं आहे म्हणून नाश्ता नको असं अनेक महिला करतात, पण त्यामुळे नंतर जास्त भूक लागू शकते आणि दिवसभर जास्त खाल्लं जाऊ शकतं. त्यामुळे संतुलित नाश्ता करणं अनेकांसाठी चांगला पर्याय असू शकतो. चूक क्रमांक 3, सकाळी अजिबात हालचाल न करणे. उठल्यावर थेट मोबाईल किंवा घरकाम सुरू करण्यापेक्षा 10 ते 20 मिनिटे चालणे, स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम केल्याने शरीर सक्रिय होण्यास मदत होऊ शकते. चूक क्रमांक 4, पुरेसं पाणी न पिणे. रात्री अनेक तास पाणी न पिता झोप झालेली असते. सकाळी पुरेसं पाणी पिण्याची सवय शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करू शकते. चूक क्रमांक 5, फक्त वजन काट्यावर लक्ष देणे. अनेक महिला रोज वजन मोजतात आणि निराश होतात, पण फक्त वजन नव्हे तर कंबर, ऊर्जा, झोप आणि दैनंदिन सवयीही महत्वाच्या असतात. हळूहळू होणारे बदलही चांगली प्रगती असू शकतात. मित्रांनो, 40 नंतर शरीरात नैसर्गिक हार्मोनल बदल होतात. त्यामुळे वजन कमी होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो, पण योग्य आहार, नियमित हालचाल, चांगली झोप आणि सातत्य या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्हिडिओ नक्की पहा. उद्याचा विषय आहे 40 नंतर रात्रीच्या जेवणात कोणत्या 5 गोष्टी टाळल्या तर वजन नियंत्रणात ठेवायला मदत होऊ शकते. आणि हो, तुमचं वय 40च्या पुढे आहे का? कॉमेंट मध्ये तुमचं वय लिहा. यापैकी कोणती सवय तुमच्याकडे आहे मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.